हाय, हॅलो. कशा आहात सगळे? तर गुड मॉर्निंग. तर आता 11:30 होत आलेत. तर म्हटलं थोडंसं लेटच ब्लॉगला सुरुवात केली, कारण आज फ्रेंडने जेवायला बोलवलं होतं. तर मग आज तिकडेच जायचं होतं. तर मग सकाळचं काही जास्त शूट नाही केलं. स्वयंपाक वगैरे झालाय तसं. रिऊ वगैरे गेली स्कूलला आणि यांना पण टिफिन दिलाय. तर आता आवरून झाले माझं. आता आम्ही चाललोय तिकडं. तर आता खूप जास्त ऊन आहे बघा. टोपी वगैरे घालून रेडी आहे आणि असं बाहेर जायचं असेल तर खूप जास्त एक्साइटेड असतो हा. तर आता चला आम्ही चाललोय आणि बोलते मी तिथे गेल्यावरच आता. हे बघा, ह्याचं चाललंय इथं. फोटो काढ म्हणजे व्हिडिओमध्ये यायचं त्याला. आलोय ऑलमोस्ट आता आम्ही जवळच. आता गेलो आम्ही तिथं पोहोचले डायरेक्ट. थोडा वेळ थांबलो आणि तिचा स्वयंपाक चालला होता आल्या-आल्याच गरम-गरम भाजी. भाजी झाली इकडे हे बघा. इकडे चहा ठेवलाय मस्त आल्यावर तिनं आणि इकडे भाकरी चालली होती गरम-गरम. मग आता मग आम्ही आधी चहा घेतो थोडा वेळ आणि परत थोड्या वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर लगेच जेवायला वगैरे घेतलं. तर इकडं मस्त तिनं ना अंडे बॉईल केले होते आणि भाजी सेपरेट बनवली होती तशी. भाकरी बनवली होती. हे बघा, दाखवते तुम्हाला. मस्त एकदम मस्त झाली होती भाजी. आम्ही तिघीजणी फ्रेंड आहेत आणि नंतर जेवायला बसल्यानंतर असं गरम-गरम परत ऑमलेट बनवायला घेतला तिनं. मग जेवायला सुरुवात नव्हती केली आणखीन. आणि आता मस्त कांदा टाकलाय, थोडंसं लाल तिखट टाकले, मीठ टाकले चवीपुरतं. खूप छान स्वयंपाक करते ही माझी फ्रेंड आणि ही फ्रेंड माझी कॉलेजची फ्रेंड आहे आणि कॉलेजमध्ये पण सोबत होतो आणि लग्नानंतर पण आम्ही थोडं म्हणजे योगायोगाने जवळच आलो राहायला. तर आता तिनेच बोलवलं होतं जेवायला. हे बघा, मस्त झाले होतं ऑमलेट. नंतर मग जेवण वगैरे झालं आणि नंतर मग डायरेक्टली काही शूट नाही केलं. डायरेक्ट मग घरी आले. आता वाजलेत 6 वाजलेत. रूला क्लासला वगैरे सोडून आले आणि त्याच्यानंतर मग आता चहा ठेवला इथं. चहा घेते. आता हे बघा, हे म्हणजे हे फ्रेंडने दिले. म्हणजे तिचे मिस्टर बाहेर गेले होते आउट ऑफ. तर त्यांनी आणली होती तिकडले खजूर. मग तिनं ती दिली. आता चहा पण रेडी झालाय. चला मग आता इथे चहा रेडी झालाय. चहा घेते या तुम्ही पण चहा घ्यायला आणि इकडे बघा ह्याचं पण ह्याला पण दूध दिले आणि दूध आणि टोस्ट खाते हा. मग परत वगैरे आल्याच्या नंतर डायरेक्ट परत स्वयंपाकाला डायरेक्ट घेतले मी शूट. तर आता इकडे मी चपात्या बनवते. कणिक वगैरे मळून आधीच ठेवली होती. तिला घ्यायला जायच्या आधी. मग तोपर्यंत भिजते कणिक पण आणि सॉफ्ट पण होते बघा. छान म्हणजे चपात्या पण छान फुगतात कणिक छान भिजले की. तर आता इकडे मी सगळ्या चपात्या बनवून घेते लगेचच. आणि आज मी आहे ना आंब्याची म्हणजे कैरीची चटणी बनवणार आहे. तर इकडे मी एका म्हणजे अर्धा आंबा घेतलाय. म्हणजे थोडंसं आंबट आहे कैरी. थोडंसं त्याला बारीक-बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. आता ह्याच्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकायचे. परत लसूण टाकायचे 2-3 पाकळ्या. परत थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं जिरं टाकायचं. आणि जास्त म्हणजे असं बारीक नाही करायची, ग्राइंड करायची.
अशी मिडियम ठेवायची. जास्त बारीक झालं तर एकदम असं ते पाणी-पाणी हे होऊन जातं. तर मिडियम ठेवायची. खूप छान लागते टेस्ट. एक 2-3 वेळेस हे करायचं म्हणजे सगळे व्यवस्थित असं मिडियम होते बारीक. आणि ह्याला तडका पण देऊ शकतो आणि अशी पण खाऊ शकतो. तरी अशी पण छान लागते तोंडी लावायला जेवणासोबत. हे बघ, मस्त झाली. एकदम बारीक पण नाही झाली आणि जास्त म्हणजे मोठी पण नाही राहिली. पण ती मोठी-मोठी टेस्ट छान लागते. आणि इकडं भाजी पण फोडणी दिली मी. तशी वांग्याची भाजी बनवली. मी ऑलरेडी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली खूप वेळेस. तर आता इकडं वांग्याची भाजी झाली. इकडं आंब्याची चटणी, चपात्या आणि राईस लावलाय. म्हणजे थोड्या वेळात लावणार आहे गरम-गरम. आणि इकडं म्हणजे किचन वगैरे आवरून घेतलं सगळं. बघा गॅस पण लगेच पुसून घेतला आणि माझा इकडे स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत इकडे हॉलमध्ये कसा पसारा केलाय बघ. त्याला मग आता पसारा 8:15 झालेत. आवरते सगळं घरातलं आणि आता जेवण पण करतो. तसं 8:30 पर्यंतच आमचं जेवण होतं. चला मग कसा वाटला ब्लॉग? ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.